जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदः प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां सज्जनानां बीजं धर्मधुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणते सारे जगत अखिल मोहनकले जय जय रंगादिदेवते देवी धरोनी पहा वेशहा मानवाचा जगी जन्मला अंजनी बाळसाचा जया शोभले नाम हे रामदास नमस्कार माझा तयांच्या पदास जय जय रघुवीर समर्थ सगळ्यांनी 2 मिनिटं गजर करूया छान टाळी वाजवून सगळ्यांनी ताड बसून भगवंताचं नाम घ्यायचं रघुपती राघव राजा राम पावन सीताराम म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सीता कांत स्मरण जय जय राम राजाधिराज श्री गुरु रामचंद्र महाराज की जय कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
रामदास स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयता मे सदा शिवः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दोन श्लोक सगळ्यांनी सोबत म्हणूया। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्मयोगे वयकाल व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे। याचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय। जानकी जीवन स्मरण जय जय राम। भगवान श्री प्रभु रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण सकल असणाऱ्या इथल्या स्थानिक देवता आणि ज्या अधिष्ठानासमोर आपण गेले अनेक वर्ष उपासना आपण करत आहात असे सर्व उपासक मंडळी अशा ह्या आराधना केंद्रामधील असणारे सर्व उपासक मंडळी सर्व श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करतो। सर्व श्रोत्यांनी मिळून सर्व सज्जन श्रोत्यांनी मिळून ज्या आपण महाराजांच्या चरणी दरवेळेला येतो आणि त्यांची काही ना काहीतरी सेवा करतो आणि ती सेवा आपल्या पदरामध्ये भगवंत त्याचं फलही घालतो। त्या महाराजांच्या चरणी इथूनच बसून सगळ्यांनी नमस्कार करायचा। आजपासून 3 दिवस प्रवचन सेवा या आराधना केंद्रामध्ये महाराजांच्या असणाऱ्या बोलावण्याप्रमाणे होणार आहे। आणि एक विषय मला आराधना केंद्राने दिलेला आहे तो म्हणजे सद्गुरु पादुकाष्टक। ह्या सद्गुरु पादुकाष्टकावरती आपण बोलावं त्यामुळे त्या पद्धतीनं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न आपण पुढचे 3 दिवस या असणाऱ्या अष्टकावरती करायचा आहे। हे जे सद्गुरु पादुकाष्टक आहे श्रोतेहो त्याच्यामध्ये 10 श्लोक आलेले आहेत। दत्त संप्रदायामध्ये जिथे जिथे अनेक ठिकाणी उपासना चालते रामाची कृष्णाची बरं का वेगवेगळ्या संत सत्पुरुषांची तिथे हे सद्गुरु पादुकाष्टक गायलं जातं। असं आहे त्यामध्ये नावच असं आहे शब्दच असे शब्दप्रयोग केलेला आहे पादुकाष्टक बरं का। चरण पादुका ज्या असतात प्रत्येक संत सत्पुरुषांच्या बरं का त्या पादुकांचं महत्व आपल्या असणाऱ्या संस्कृतीमध्ये आपल्या असणाऱ्या धर्मामध्ये आपल्या असणाऱ्या उपासनेमध्ये काय आहे जेणेकरून त्या पादुकांना कधी विसरू नका असं ज्या रचनाकारांनी सांगितलंय ह्याचं कारण काय तर आपण जर सद्गुरु पादुकाष्टक पूर्ण पाहिलं तर त्या 10ही श्लोकामध्ये एक गोष्ट सारखी आलेली आहे कायम आलेली आहे ती म्हणजे विसरू नका विसरून न कसा मी गुरु पादुकाला ही ओळ जी आहे ती कायम आलेली आहे 10ही ओळींमध्ये 10ही अष्टकांमध्ये श्लोकांमध्ये ही ओळ आलेली आहे की विसरू कसा मी गुरु पादुकाला। तर ही ओळ रचनाकारांनी का बरं लिहिली असेल याचं काय कारण असेल म्हणून सारखी खंड भरून काढणं बाबा संगीतात ही ओळ गायची असेल बरं का तर त्या मात्रांमध्ये बसली पाहिजे बाबा शेवटच्या खंड्यात काही बसत नाही म्हणून बाबा एक शेवटचं कायमस्वरूपी लिहायचं विसरू कसा मी गुरु पादुकाला म्हणून लिहिलंय का त्याचं प्रयोजन काय की विसरू कसा मी गुरु पादुकाला हे म्हणायचं कारण काय ह्या अष्टकामध्ये तर लक्षात घ्या जेव्हा संत सत्पुरुष एखादी गोष्ट वारंवार आपल्याला सांगतात वारंवार आवृत्तीने सांगतात कारण आपल्या मुखातून जर एक एक वाक्य एक एक शब्द जर आवृत्तीने आली तर माणसाच्या मुखातून जर आली तर दोष आहे बरं का सांगितलेला। जर काही बघा माणसं बोलता बोलता म्हणतात अहो मला असं म्हणायचंय मला असं म्हणायचंय मला असं म्हणायचंय ते पुढे काही सांगतच नाही बरं का
म्हणजे भाषेचा दोष आहे, वाणीचा दोष आहे. पण संत सत्पुरुषांच्या जेव्हा मुखातून गोष्ट 2 वेळेला 3 वेळेला अधिक वेळेला इथं 10 वेळा आली, विसरू कसा मी गुरुपादुकाला, तर ह्याचं कारण काय असेल? मग तेव्हा संतांच्या मुखातून येतं तेव्हा तो दोष नाही का? कारण ते माणसाप्रमाणेच माणूस म्हणूनच कलियुगातच ते जन्माला आले. आपल्याला जसे 2 कान 2 डोळे 2 हात 2 पाय त्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणेच संत सत्पुरुषांना आहे. मग त्यांनी 2-2दा म्हटल्यावरती 4-4 वेळा, इथं तर 10-10 वेळा म्हटलंय, पण त्यांना दोष नाही का त्यांच्या वाणीला? तर नाही, त्यांच्या वाणीला दोष नाही, कारण संत कधीही स्वतःच्या मुखातून स्वतः बोलत नाही बरं का. त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवान बोलतो. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी तुला बोधवावे. समर्थ म्हणतात, सखा कृपावंत वाचा त्याची, असं म्हटलंय. वाचा कोणाची? त्याची, भगवान त्यांची, भगवंताची, परमात्म्याची वाचा आहे, माझी नाही. एकनाथ महाराज तर कीर्तनाची शिस्त जेव्हा एकनाथी भागवतात सांगायचे, तेव्हा एकनाथी भागवतात कीर्तनाची शिस्त सांगत असताना एकनाथ महाराजांनी लिहिलंय, कीर्तनकारांना आणि श्रोते दोघांकरता सुद्धा शिस्त लिहिली आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी काय करणार देवाची कथा, मी जर म्हटलं माझ्या मुखातून मी बोलतोय तर नाही चालणार. तर एकनाथ महाराज म्हणतात, मी न करे त्याची कथा, तोची मुखी होय वक्ता, अरे तो माझा बलात्कारे बोलविता तरी म्या काय बोलू. कुठपर्यंत दिले बघा. एकनाथ महाराज म्हणतात, मी न करे त्याची कथा, मी त्याची कथा काय करणार. पण जिथे वेदांनी मौन पाळलं, जिथे वेद म्हणतात नेती नेती म्हणती न इति, की मला कळत नाही त्या तत्वाविषयी, त्या परमात्मा तत्वाविषयी मला कळत नाही, मी किती बोलू, असं जे वेद जिथं म्हणतात तिथं संत म्हणतात, संत म्हणतात बरं का, मी न करे त्याची कथा, तोची मुखी होय वक्ता, अरे तो माझा बलात्कारे बोलविता तरी मी काय बोलू. देवानं जर म्हणाले माझ्यावर बलात्कार केला बोल म्हणून, तरी म्हणाले मी त्याच्याविषयी बोलू शकत नाही बरं का. याचा अर्थ असा आहे की संत सत्पुरुष हे परमात्म्यानं सांगितल्याप्रमाणे परमात्माच त्यांच्या मुखातून बोलतो, ह्या पद्धतीनं प्रत्यक्ष परमात्मा म्हणतोय, विसरू कसा मी गुरुपादुकाला संतांच्या मुखातून. तर ह्याचं कारणच असं आहे की परमात्म्याला समजतं. कारण परमात्मा जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण जे विशेषण देतो संतांना सुद्धा, त्याचं कारण काय श्रोते हो, तर परमात्म्याने, कारण गर्ग महामुनींनी गर्ग संहितेमध्ये 6 प्रकारचे अवतार आहेत असं सांगितलं. संख्या नाही सांगते बरं का मी तुम्हाला, म्हणजे 1 ते 10 जे आपल्याकडे अवतार आहेत ते मला अवतार नाही सांगायचे. अवतारांचे प्रकार किती आहेत आपल्याकडे, तर 6 प्रकारचे. तर अंशावतार आहे, अंशावतार आहे, पूर्णावतार आहे, पूर्ण परात्पर अवतार आहे, असे 6 अवतार गर्ग महामुनींनी सांगितले. तर त्यातले संत जे आहेत ना हे अंशावतार आहेत बरं का. संत हे संत सत्पुरुष सगळे अंशावतार आहेत. त्यांच्या कामाप्रमाणे, कार्याच्या पद्धतीप्रमाणे, त्या अवतार मीमांसेप्रमाणे त्याला नाव पडतं, लक्षात घ्या. त्यामुळे परमात्म्यानं केवढी शक्ती वापरायची बरं का. ज्ञानोबा असताना केवढी शक्ती वापरली. ज्ञानोबांनी जेव्हा अवतार घेतला, लक्षात घ्या, ज्ञानोबांचा जेव्हा अवतार झाला तेव्हा केवढी शक्ती, तुकोबांचा अवतार झाला तेव्हा केवढी शक्ती वापरली परमात्म्यानं. समर्थ गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आत्ता होऊन गेलेले 1973 साली ज्यांची समाधी वरदपूर आश्रमात, असे भगवान श्रीधर स्वामी महाराज, त्या वेळेला संत सत्पुरुषांना जेवढी शक्ती हवी असते तेवढी शक्ती घेऊन बरं का परमात्माच जन्म घेतो, अवतार घेतो. त्यामुळे त्याला माहिती आहे, त्या संतांना माहिती आहे आपलं कल्याण कशामध्ये आहे, म्हणून त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवान बोलतो. म्हणून ते भावार्थ सांगतोय फक्त ह्या असणाऱ्या पूर्ण विसरू कसा मी गुरुपादुकाला. कारण 10 श्लोक आहेत, 3 दिवसात किती श्लोक पूर्ण होतील मला माहिती नाही, कारण मी आताच म्हटलं तुझ्या दासबोधाचे तुला बोधवावे. मी 10च्या 10 सांगतो असं मी कसं म्हणणार. जय जय रघुवीर समर्थ. विनोदाचा भाग सोडून द्या. त्यामुळे सद्गुरु जे आहेत, पादुकाला असं का म्हटलं, चरण पादुकांना विसरता येणार नाही. भावार्थ पाहिला ना की मग श्लोक पूर्ण नाही झाले, लक्षात घ्या, घाबरू नका. मला आपल्याला सांगायचं असं आहे की जरी श्लोक पूर्ण झाले नाही तरी सुद्धा आपल्याला त्याचा पूर्ण 10 श्लोकांचा भावार्थ समजलेला असतो. म्हणून आज पहिलं प्रवचन त्यातला थोडासा भाग मी भावार्थ सांगतो आणि मग मुख्य विषयाकडे वळतो. तर सद्गुरु जे आहेत ते 4 रूपांनी आपल्याजवळ कायम असतात. कारण आज सद्गुरु जर पाहिलेत आपण, सद्गुरु म्हणजे ते तत्व आहे, देहात त्यांना बघायचं नसतं. संत म्हणतात की तुम्ही लोक सोन्याचे दागिने बघता, पण मी म्हणाले सोनं बघतो. आपल्या गळ्यामध्ये असणारं सोनं
हातामध्ये असणारी अंगठी, जे जे काही सोन्याचे दागिन्यांचे प्रकार आहेत. म्हणजे माणूस दागिने बघतो, मी म्हणाले सोनं बघतो, अलंकार सगळेजण बघतात, वरचं रूप तुम्ही बघता. म्हणाले मी त्या अलंकार कशामुळे झाला या मुळाशी मी जातो, लक्षात घ्या. त्यामुळे सद्गुरूचे तत्व आहे हे, जरी देहरूपाने सद्गुरू आता नसले, संत नसले, आता वाटलं गोंदवलेकर महाराजांना बघायचंय मला, देहानं आपल्याला दिसणार नाही का, पण 4 रूपाने संत प्रत्येक आहेतच. ते 4 रूप कुठली त्यांची? पहिलं म्हणजे कीर्ती रूप. गोंदवलेला किती गर्दी असते, काउंटरला गेट नंबर 2च्या इथं आपण पाहतो, येत असतात लोक, जेवढे जात असतात तेवढ्या दुपटीनं चौपटीनं लोक येत असतात, प्रचंड गर्दी असते. गोंदवलेकर महाराजांचंच हे आराधना केंद्र आहे म्हणून गोंदवलेकर महाराजांचं म्हटलं. सज्जनगड असेल, शेगाव गजानन महाराज असतील, प्रचंड गर्दी असते. म्हणजे कीर्ती रूपानं, म्हणजे आज महाराज देहानं नसताना इतकी गर्दी, महाराज असताना किती असेल. प्रत्यक्ष महाराज तिथं जेव्हा होते देहरूपानं, तर तो त्या महाराजांना बघण्याकरता किती कर, म्हणून कीर्ती रूपानं आज संत आहे. दुसरं समाधी रूपानं आहे. वाटलं समाधीवर डोकं ठेवावं, सज्जनगडला जाऊ शकतो समर्थांच्या समाधीवर डोकं ठेवण्याकरता. नियम त्यांचे पाळून सोहळ्यामध्ये ओले त्यानं आंघोळ केली की लगेच सोहळं तिथं जायचं. गोंदवल्याला समाधीवर डोकं ठेवू शकतो. जे 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 म्हणून आपल्याकडे तीर्थक्षेत्र आहे, जिथे जिथे संत सत्पुरुषांच्या या आहेत समाध्या, तिथे म्हणजे समाधी रूपाने, दुसरं रूप समाधी रूप, पहिलं कीर्ती रूप, दुसरं समाधी रूप, तिसरं स्वरूप संत सत्पुरुषांचं सांगितलंय ग्रंथ रूप. पहा माझा ग्रंथ नीट, नका करू खटपट, सांगितलंय. माझ्या ग्रंथात मी तुम्हाला सापडेन. समर्थांना बघायचंय, दासबोध उघडा. दासबोधात नाही सापडले, आत्माराम उघडा. सापडले नाही सापडणार, जो म्हणतो त्याच्याकरता आहे बरं काही. दासबोधात नाही, आत्माराम आहे, शुद्ध तत्वज्ञान सांगणारा आत्माराम नावाचा ग्रंथ. अगदीच नाही, ज्याची पारमार्थिक सुरुवात नवीनच आहे, त्याच्याकरता मनाचे श्लोक. समर्थ तिथं सापडते. गोंदवलेकर महाराजांची असणारी रोजची प्रवचनं, त्याच्यात आपल्याला महाराज सापडतील बरं का. म्हणजे ग्रंथ रूप बरं का. प्रत्येक संत सत्पुरुषांनी काही ना काहीतरी वाङ्मय, काही ना काहीतरी साहित्य हे आपल्याकरता लिहिलेलं आहे. म्हणून संत सत्पुरुषांना आपले नातेवाईक म्हटलंय, आप्त म्हटलंय. का तर ज्ञानोबांची, तुकोबांची, समर्थांची, गोंदवलेकर महाराजांची आपल्याशी ओळख आहे. आपल्याला ते ओळखतात नावानं, ओळखत नाही. आपण त्यांना ओळखतो, ते आपल्याला ओळखत नाही. मी कुठल्या अर्थी सांगतोय ते नंतर सांगतो बरं काय. तो परमात्माच आहे, अंशावतार आहे, तो सगळ्यांनाच ओळखतो. आपल्या असणाऱ्या स्वयंपाकघरामध्ये गृहिणीला जसं कुठल्या डब्यात काय ठेवलंय हे जसं माहिती आहे, तसं परमात्म्याला सगळं माहिती आहे. पण मी कुठल्या अर्थानं विधान करतोय हे, की आज आत्ता संत देहरूपानं नाही, आपण त्यांना माहिती नाही, पण तरी सुद्धा आपल्या कल्याणाची सोय अभंग रूपाने करून ठेवली की नाही. असं लिहिलंय का त्या अभंगाच्या शेवटी रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये, की बाबा म्हणजे असे जरा वापरले इंग्लिश शब्द, म्हणजे गोवा वाटतं शिकलेल्या चौथी सर विनोदाचा भाग सोडून द्या. तर असे काही लिहिलेत का शेवटी नियम आणि अटी, की नाही बाबा हा अभंग अमुक अमुक व्यक्तीनंच वाचायचा, अमुक अमुक जाती धर्मातल्याच माणसाला वाच नाही. खुलं आहे त्यांचं साहित्य, अभंग हे खुले आहेत. कोणीही या आणि कोणीही वाचा आणि आपलं जीवन उद्धरून कृपा करून, कृपा प्रसाद जो आहे परमात्म्याचा, संत सत्पुरुषांचा, तो प्राप्त करून घ्या. त्यामुळे ग्रंथ रूपानं, म्हणून त्यांना आपले आप्त म्हटलंय, नातेवाईक म्हटलंय संत सत्पुरुषांना. कारण आपल्याशी त्यांची ओळख नसून सुद्धा आपल्या कल्याणाची सोय त्यांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. म्हणून तिसरं रूप जे आहे ते ग्रंथ रूप. पहिलं रूप कीर्ती रूप, दुसरं रूप समाधी रूप, तिसरं रूप ग्रंथ रूप, आणि चौथं अत्यंत महत्वाचं ते म्हणजे पादुका रूप. लक्षात घ्या, जो आपला विषय चाललाय, विसरू कसा मी गुरु पादुकाला. अहो चरण पादुकांना इतकं महत्व आहे. आज अनेक ठिकाणी नाहीतर चरण पादुकांचे दौरे निघाले नसते. आज प्रत्येकाच्या घरी, म्हणजे अगदी समर्थ रामदास स्वामी महाराजांचा संस्थांचा जेव्हा पादुका प्रचार दौरा बाहेर पडतो, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल बरं का, कोणाकोणाच्या घरी ती सेवा झालेली असेल, पादुकांची पूजा ही झालेली असेल. ते सांगतात रामदासी मंडळी की ज्यांना सज्जनगडावर यायला जमत नाही ना, त्यांच्याकरता समर्थ सज्जनगड उतरतात. समर्थ सज्जनगड उतरतात आणि ती आपल्याला सोय उपलब्ध करून देतात. पादुका ज्या आहेत श्रोते हो, त्या पादुका नाहीतर भरताने रामप्रभूंच्या पादुका 14 वर्ष ठेवल्या नसत्या. रामांकडे काय मागितलंय भरतानं, तू नाहीस, तू चाललास वनवासाला माझ्या आईच्या कारस्थानामुळं, पण तुझ्या किमान पादुका मला दे. म्हणून पादुका लक्षात घ्या, त्या दोन आहेत लक्षात घ्या. एक जी पादुका आहे
ही ज्ञानरूप आहे सद्गुरूंची, परमात्म्याची, आणि दुसरी जी आहे ही दयारूप आहे. दोन कशा करता, एक ज्ञानरूप आणि दुसरी दयारूप. आता ह्याचं महत्वाचं आहे बरं का. एक पादुका ही ज्ञानरूप आणि दुसरी पादुका ही दयारूप, प्रेमरूप. त्याचं कारण काय, तर संतांच्या सान्निध्यात जे येतील बरं का, ते सगळेच ज्ञानाचे अधिकारी असतीलच असं नाही. विषय कळतो का बघा, की सगळेच जण मी ब्रह्मज्ञानी आहे अशा अधिकाराने असे चित्तशुद्ध झालेले सगळेच जण येतील असं नाही. जर आले तर त्यांना ते ज्ञान देणार आहेत, कारण एक पादुका ज्ञानरूप. पण दुसरी, जर तो ज्ञानाचा अधिकारी नसेल तर तो संतांच्या जवळ यायचा योग्यतेचा नाही का आहे, म्हणून त्याच्याकरता दयारूप. संतांनी दया प्रत्येकावरती केली आहे, ज्ञान काही जणांना दिले. ज्यांचा अधिकार आहे त्यांना संतांनी ज्ञान दिलं, ज्यांचा अधिकार नाही त्यांना दया दिली आहे, प्रेम दिलेलं आहे बरं का. मग आपण सगळे प्रेम दया पात्र श्रोते. आपण ज्या अर्थी महाराजांच्या इथं आलोय त्या अर्थी महाराजांचं प्रेम आपल्यावरती आहे, म्हणून त्यांनी आता ज्ञानरूप आपण कधी बनू बरं का. येता येता कधीतरी एक दिवस असा येईल की आपण आपल्यावरती कृपा प्राप्त होईल आणि आपल्याला ज्ञान सुद्धा देतील. ज्यांच्याकडून आपण अनुग्रह घेतलाय बरं का, ते आपल्याला, तेच महाराज आपल्याला ज्ञानरूप बनवतील. म्हणजे त्या दोनही असणाऱ्या चरण पादुकांचा उपयोग आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये कसा, म्हणून म्हणतात विसरू कसा मी गुरु पादुकाला. लक्षात घ्या, म्हणून त्या पादुकांना, चरण पादुकांना विसरून चालायचं नाही. एखादा म्हणेल आता सगळ्यांनाच कुठे ब्रह्मज्ञान मिळणार आहे म्हणून काही पादुकांची पूजा करायची नाही. आपल्यावरती त्यांची कृपा, दयारूपानं प्रेम त्यांनी करावं बरं का. असं जरी वाटलं तरी सुद्धा बरंच काम झालं आपलं असणाऱ्या परमार्थामध्ये. म्हणून तुलसीदासांनी म्हटलंय, देवा बाकी काही नको मला, एक बार मुख से कहो हा तुलसीदास मेरो, तुम गरीब के नवाज मैं गरीब तेरो. तू गरिबांचा देव आहेस, त्यामुळे तू एकदा म्हण. संत सत्पुरुषांनी एकदा आपल्याला आपलं म्हटलं की श्रोते हो काम झालं. लक्षात घ्या, त्यामुळे सद्गुरूंच्या पादुकांचं असणारं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला ते प्रेम रूप देतात, प्रेम देतात, दया देतात. लक्षात घ्या, या पद्धतीनं ज्ञानाचे जेव्हा अधिकारी आपण होऊ तेव्हा आपल्याला सद्गुरू ज्ञानही देतील. लक्षात घ्या, एक दिवस असा येईल, मग आधी असणारी जी आहे ना, एक दिवस असा येईल, त्या एक दिवसाकरता प्रचंड वाट बघावी लागते. पटकन दृष्टांत सांगतो पुढे वळतो. शबरीची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शबरी 80 वर्ष थांबली रामांची वाट बघत बघत, 80 वर्ष. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या 80 वर्षात तिला एकदाही वाटलं नाही की माझे सद्गुरू माझ्याशी खोटं बोलले. हे सगळ्यात महत्वाचं. एकदाही वाटलं नाही मला 80 वर्षात. आपल्याला सांगितलं तुम्हाला सद्गुरू तुमचा परमात्मा राम कृष्ण कोण असेल तो तुम्हाला भेटायला येणार आहे बरं का. आपण पहिला प्रश्न काय विचारू, कधी येणार आहे, कधी येणार आहे. शबरीनेही विचारलं होतं मतंग ऋषींना, कधी येणार हो हा राम, कधी येणार. तेव्हा मतंगांनी सांगितलं, एकदा का भाव पराकोटीला पोहोचला की त्या देवाला यावं लागतं. तू कुठेही असू दे त्याला यावंच लागतं, काही कारण सांगावं लागत नाही, त्यामुळे त्याला यावंच लागतं. एकदा कृपा प्रसाद ह्या जीवामध्ये बरं का नांदावा असं परमात्म्याला वाटलं. हे कधी वाटणार, चित्त शुद्ध होतं तेव्हा. म्हणून या विसरू कसा मी गुरु पादुकाला या भावार्थात मी आपल्याला सांगतो की विश्वासो गुरु वाक्यस्मिन स्वस्मिन दीनत्व भावना. बरं का, असं वचन आहे की सद्गुरूंनी सांगितलेल्या पूर्ण गोष्टीवरती विश्वास ठेवावा. लक्षात घ्या, आणि तो विश्वास ठेवल्यावरती सद्गुरूंना तुमच्यावरती कृपा करावीच लागते बरं का. त्यामुळे विश्वासो सद्गुरु वाक्यस्मिन स्वस्मिन दीनत्व भावना. 80 वर्ष या शबरीनं काय धारण केलं, स्वस्मिन दीनत्व भावना. दीनत्व, दीन बरं का. मला काही नाही कळत देवा, मला फक्त मतंगांनी सांगितलंय असा असा अवतार येणार आहे तुला भेटायला. वास्तविक असं म्हटलंय तुझं दर्शन घ्यायला येणार आहे. भक्ताचं दर्शन घ्यायला तो वेडा होतो. तुझं दर्शन का, कथा मला नाही सांगायची आहे. ही कथा फक्त दृष्टांत का सांगितलं मी आपल्याला, जेणेकरून सद्गुरु वाक्यस्मिन 80 वर्ष तिचा जो विश्वास आपल्या मतंग ऋषींवरती आहे म्हणजे सद्गुरूंवरती आहे बरं का, त्या 80 वर्षात असं एकदाही वाटलं नाही की हे सद्गुरू माझ्याशी खोटं बोलले, काहीतरी सांगायचं म्हणून मला त्यांनी सांगितलं. त्यामुळे काही वेळेला असं म्हटलं जातं की आता 80 वर्ष एवढं कशाला थांबायची आवश्यकता होती, इतकं वर्ष कशाला, अमुक कशाला, तमुक कशाला. आपल्यालाही सांगतात जपमाळ आपण घेतो आणि आपण नाम घेतो.
श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, कोणी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अजून बरीच नाव आहेत आपल्याकडे. त्या नामाप्रमाणे आपण पुढे पुढे जातो. तर महाराज म्हणतात एक मणी त्यातला असा येईल की देवाला यावं लागेल. एक मणी, तो एक मणी कधी येईल माहिती नाही. तो एक मणी त्याच्यात येण्याकरता अखंड नाम घ्यायचं. मग आधीच घेतलेलं जे नाम आहे ते काही फुकट जात नाही. तो एक मणी येण्याकरता अगोदरचं नाम आहे घेण्याकरता. माझ्याच लहानपणीची गोष्ट सांगतो. माझं बालपण नाटे या गावी गेलं बरं का, रत्नागिरी जिल्हा, राजापूर तालुका. आपल्याला कशेळी, आडिवरे ही जे गाव माहिती असतील, कनकादित्य पावस्य क्षत्रिय असणारे स्वरूपानंद, त्या भागातलं गाव आहे. तर आता नवरात्रात जत्रा वगैरे असते, मग ती खेळणी वगैरे मिळायची. मिळते, आजही मिळतात. नवरात्र असलं किंवा कुठलाही कार्यक्रम असला की जत्रा आता हल्ली नेहमीच भरतात बरं का. पूर्वी वर्षातून एक दोन काही सण मुख्य असले की भरायचे. तर तिथे नेमबाजीचा एक खेळ, 1 रुपया भरायचा. पूर्वी 1 रुपया म्हणजे जवळपास 15-20 वर्षापूर्वी सुद्धा 1 रुपया म्हणजे आज 500 रुपयाला जी किंमत ती 1 रुपया, लक्षात घ्या. त्या पद्धतीनं नेमबाजीचा खेळ, 1 रुपया म्हणजे कुपन देणार समोरचा व्यक्ती, आणि काय ते फुगे ठेवलेले असायचे बरं का, असे लावून. तुम्हाला ते दिलं जायचं, त्याने ते मारायचं, 3 वेळेला द्यायचं बरं का. ती बंदूक द्यायची, बंदुकीत खडे, आणि 3 वेळेला, तीनदा 1 रुपया भरल्यावरती 3 वेळेला म्हणजे 3 असणाऱ्या पूर्ण मध्ये एकदा फुगा फुटला पाहिजे. तो फुटला म्हणजे तुम्ही नेमबाजी मध्ये जिंकलात की तुम्हाला 10 रुपये बक्षीस, लक्षात घ्या. असा तो खेळ. घेतली बंदूक. खेळ करणारे हुशार असतात, ठरवणारे आयोजक. त्यामुळे काय असा फुटायचाच नाही, लक्षात घ्या. ते लहान मुलांप्रमाणेच ते खेळ असतात ठरवलेले, पण त्यांच्या हिशोबाने साधारण या असणाऱ्या एवढ्या डिस्टन्स मध्ये साधारण ठेवलेलं असायचं. ते 3 खडे मिळायचे आणि बंदूक मिळायची. 1 रुपया भरला, घेतले, 3दा मारलं, पण नाही, फुगा फुटला नाही, लक्षात घ्या. दुसरा रुपया भरला, पुन्हा 3 खडे मिळाले, बंदूक तीच, फुटला नाही. अजून 1 रुपया भरला, 3रा रुपया, अजून 3 खडे मिळाले, फुटलेला नाही. किती रुपये गेले? 3 रुपये गेले. किती वेळेला खडे मिळाले आपल्याला? 3 वेळेला मिळाले. 3 त्रिक 9 वेळा मिळाले. 9 खडे आपल्याला मिळाले, पण फुगा फुटला नाही. सहसा नामाचं सुद्धा असंच आहे, लक्षात घ्या. मला कशाला सांगायचंय दृष्टांत? नेमबाजीसाठी नाही सांगायचं. पण 4था रुपया भरला, काही झालं तरी चालेल. भले 10 रुपये पूर्ण संपून 11वा रुपया जाऊन 1 रुपया मायनस मध्ये गेला तरी चालेल, पण हा फुगा फुटल्याशिवाय मी काही जाणार नाही, अशा जीवाने निर्धार केलेला आहे. त्यामुळे पुन्हा 4था रुपया भरला, पुन्हा 3 खडे मिळाले, आणि आता बंदूक घेतल्यावरती त्या एका पहिल्याच खड्यावर बरं का, जे 4थ्या वेळेला खडा मिळालाय, लक्षात घ्या, त्या पहिल्याच खड्यावरती फुगा फुटला. मग आधीचे 9 खडे वाया गेले का? नाही, आधीचे 9 खडे वाया नाही गेले. नेमबाजीचं जसं असं आहे त्याप्रमाणे आधी घेतलेलं जे नाम आहे ते कधी वाया जात नाही. 1 मणी असा येईल बरं का, शबरीच्या प्रमाणे. शबरीच्या एक अशी स्थिती झाली की श्रीराम जय राम जय जय राम अशा तळमळीनं तिनं म्हटलं, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, की त्या परमात्म्याला यावं लागलं, लक्षात घ्या. त्यावेळेला तिचा भाव पराकोटीला पोहोचला. म्हणून विसरू कसा मी गुरुपादुकाला. भावार्थ भरपूर झाला. पहिला श्लोक घेऊया आपण सगळ्यांनी माझ्या पाठवून. तो श्लोक म्हणा. ज्या संगतीनेच विराग झाला, म्हणा. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला,
जय जय रघुवीर समर्थ. या अष्टाव्या पहिल्या श्लोकामध्ये जो आतापर्यंत आपण भावार्थ सांगितला हे सगळे या पहिल्या श्लोकात आहे. आपण यावर चिंतन करणार आहोत बरं का. फक्त भावार्थानं अगोदर चिंतन झालं म्हणजे जे आपण श्लोक म्हणतो बरं का त्याचा अर्थ लगेच आपल्याला समजतो बरं का. आता काय शब्दप्रयोग केलाय? ज्या संगतीनेच विराग झाला असा पहिला श्लोक आहे, पहिली ओळ आहे. आता इथं शब्दरचना अत्यंत महत्वाची आहे केलेली. ज्या संगतीनेच, त्या ज्या असणाऱ्या अक्षराला फार महत्व आहे. नारदीय कीर्तन परंपरेचे ज्यांना आद्य प्रवर्तक म्हटलं जातं कशा करता सांगतोय? ज्या संगतीनेच ह्याच्या करता सांगतोय. त्यांचं नाव तारकाश्रम स्वामी. लक्षात घ्या. नारदीय कीर्तन परंपरा जी आहे ती आत्ता पूर्वरंग आणि उत्तरंग तुम्ही जो वेगवेगळा ऐकता त्याचं श्रेयच आहे, त्याचं जे कारण आहे ते तारकाश्रम स्वामींमुळे. नारद महाराजांचं जे कीर्तन होतं ते असं नव्हतं. नारद महाराजांचं कीर्तन कसं होतं? सलग होतं. त्याला दोन भाग नव्हते. पूर्वरंग आणि उत्तरंग असे दोन भाग नव्हते. सुरू झालं नमन, मंगलाचरण झालं की सूत्र श्लोकाने नारद महाराज कीर्तनाचा आरंभ करायचे. निरूपण आणि कथा एकत्र असायची बरं का. म्हणजे निरूपण करता करताच कथा सांगायची, कथा झाली की पुन्हा निरूपण कथा, असं ते कीर्तन असायचं नारद महाराजांचं. पण असं कीर्तन नारदांचं कोणासमोर व्हायचं? स्वर्गात व्हायचं. पंडित नारदांचं कीर्तन आहे त्यामुळे समोर ऐकणारे सुद्धा त्या पद्धतीचे श्रोते पंडित. लक्षात घ्या. पण असं नारदांचं कीर्तन आपल्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्यांना कलियुगामधल्या ऐकण्याकरता फार जड जाईल, कठीण वाटेल. त्यामुळे तारकाश्रम स्वामींनी आत्ता बरं का 200-250 वर्षापूर्वी ह्याच्यामध्ये बदल केला. काय बदल केला? त्यातलं असणारं निरूपण वेदांत सार वेगळं काढलं आणि त्याच्यामधला दृष्टांत म्हणजे कथा भाग हा वेगळा काढला. त्यामुळे पूर्वरंग वेगळा झाला आणि उत्तररंग वेगळा केला, जेणेकरून श्रोत्यांना समजेल की पूर्वरंगामध्ये तत्वज्ञान आणि आख्यानामध्ये निरूपण, आपल्या उत्तर रंगामध्ये आख्यान चरित्र. लक्षात घ्या. हे तारकाश्रम स्वामींचा एक अभंग आहे. ते म्हणाले, असा साधू संग घडो मज लागी, हेची मागणे प्रभू तुझ लागी. हे प्रमाण सांगतोय मी आपल्याला. असा साधू संग घडो मज लागी, हेची मागणे प्रभू तुझ लागी. आता इथं शब्द प्रयोग काय केलाय बघा तारकाश्रम स्वामींनी. असा आणि ह्या असणाऱ्या सद्गुरु पादुकाष्टकामध्ये लिहिलंय ज्या आणि असा एकाच अर्थ नाही बरं का. ज्या अर्थी सांगावं लागतंय समोरच्या असणाऱ्या संत सत्पुरुषांना, संतांना की ज्या संगतीनेच बरं का, ज्या अर्थी तारकाश्रम स्वामींना सुद्धा त्यांच्या अभंगात सांगावं लागतंय असा साधू संग. ज्या अर्थी असा ज्या सांगावं लागतंय त्या अर्थी दुसरं रूप काहीतरी विचित्र लोकांना माहीत झालेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्यांना संत म्हणत नाहीत त्यांना काही वेळेला संत म्हणावं लागतं, असे काही लोक असतात. आज महाराज संत होण्याची बऱ्याच जणांना असो जय जय खुमखुमी आहे, त्याच्यामध्ये उत्साह आहे, रस आहे महाराज म्हणवून घेण्याची, संत म्हणवून घेण्याची. तर अशा संगतीनेच नाही म्हणायचंय किंवा असा साधू संग नाही. का म्हटलंय असा? ज्या संगतीनेच असं का म्हटलंय या अष्टकामध्ये? याचं कारण ही कुठली संगती, कारण संगती कुठली हे सांगितल्याशिवाय बरं का पुढे तुम्हाला काय काय प्राप्त होणार आहे हे समजणार नाही, कळणार नाही. पण त्याशिवाय ते प्राप्तच होणार नाही. संगती जी आहे ती निश्चित झाली पाहिजे. ती संगती जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत तुमच्या असणाऱ्या देहामधून विकार जे असतील ते जाणार नाही आणि चांगलं काही नांदणार नाही. म्हणून कुठली संगती याला फार महत्व आहे. म्हणून ज्या संगतीनेच, म्हणून तारकाश्रम स्वामींनी म्हटलंय असा साधू संग. कारण असा ज्या अर्थी म्हटलंय तरी कसा तरी आहे, कोणीतरी कुठल्या तरी वेगळ्या बाबतीमध्ये संतांचं वेगळं रूप. ज्या अर्थी असतात ना, ट्रेन मध्ये लोकलने आपण जाता तेव्हा काही काही महाराजांचे असणारे पेन बिल्ले, नाव वगैरे काही घ्यायची नाहीत, आपण सगळे सुज्ञ आहात. त्यांना जाहिरात संतांची नसते. जिथे जाहिरात ते संत नाहीत बरं का. जाहिरात, शिष्य शिष्यणी, पावती पुस्तक संत नाही. लक्षात घ्या. संतांनी कधीही हा बाजार केलेला नाही. त्यांना संत म्हणत नाहीत. त्यांना संगती ही जी सांगायची आहे ती ही संगती नाही. अष्टकामध्ये जी संगती त्यांना सांगायची आहे त्यांना ही संगती म्हणत नाही.
आणि तो विचित्र लोकांना आपण जर संत म्हटलं, महाराज म्हटलं, आमचे गुरुजी विनोदानं सांगतात काही वेळेला असं सांगावं लागतं, चार चौघ हा ते चार चौघात बसलेले ते निळा शर्ट घातलेले जे आहेत ना ते महाराज. म्हणजे चार चौघात बसल्यावर सांगावं लागतंय की महाराज कोण आणि भामटा कोण. नाही, ह्याला महाराज म्हणत नाही, त्याला संत म्हणत नाही. अहो चालत आल्यावरती त्यांच्या असणाऱ्या तेजावरती समजतं हे सद्गुरू आहेत, हे संत आहेत. अहो संत सद्गुरू फार लांब राहिले. आपण रामानंद सागरांची सिरियल आपल्याला माहिती आहे, रामायण, आपण कोरोना काळात पुन्हा पाहिली ती. तर ते रामाचं त्यांची मुलाखत झाली तेव्हा त्यांना विचारलं, तुम्ही रामाचं कास्टिंग, राम भूमिका अरुण गोविलनी केली, सीतेचं काम हे कसं काय तुम्ही केलं, शोधलं कसं काय. ते म्हणाले एकच सूत्र ठेवलं होतं, म्हणाले मी माझं, मुलाखत आहे त्यांची युट्यूबवर. ते म्हणाले एकच सूत्र ठेवलं होतं. काय सूत्र ठेवलं होतं? चालत आल्यावरती लोकांना समजलं पाहिजे हे राम आहे, ही सीता आहे. सांगावं लागलं हे राम आहेत बरं का, ह्यांना महाराज म्हणतात बरं का, असं सांगावं लागलं तर ते महाराज कसले, ते संत कसले, तो परमात्मा कसला. नाही, तो परमात्मा नसतो, ते सद्गुरू नसतात. म्हणून इथे शब्द प्रयोग आहे. म्हणून ज्या संगतीने म्हणायचं कारण काय, कारण विचित्र काहीतरी संगती बाहेर आज आहे, म्हणून म्हणायची वेळ आली असा साधू संग. तो कोण साधू आहे? असा जे म्हटलंय तारकाश्रम स्वामींनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये, ते असा का म्हटलंय तर पुढे त्याची ओळख करून सांगितली. मला कोणाला साधू म्हणायचंय तर ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, तो साधू, ते सद्गुरू, ती संगती. ज्या पुरुषाचं दर्शन घेतलं, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, लक्षात घ्या. भेद बुद्धीच्या हृदयी वसेना सर्व जनी अनुरागी. पुढे म्हणाले तारकाश्रम स्वामी, निजदासाचा हाची मनोरथ, बरं का. त्यांनी आपल्या स्वतः करता दीन, निजदास अशी काही शब्द प्रयोग, बरं का, जसं तुका म्हणे, नामा म्हणे, त्या पद्धतीने त्यांनी सांगितले. म्हणून असा साधू संग घडो मज लागी, हेची मागणे प्रभू तुझ लागी. त्यामुळे आपल्याला जर संगती योग्य मिळाली नाही, बरं का, संगत मिळाली नाही तर आपल्याला ज्या गोष्टी पुढे अष्टकात सांगितलेत त्या आपल्याला प्राप्त होणार नाहीत. म्हणून म्हटलंय ज्या संगतीनेच, अशा संगतीनेच. भागवतात एक श्लोक येतो, बरं का, भागवतकारांनी शुकदेव व्यासांना सांगतात की, शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, राजा, संतांचं असणारे बाजार मांडणारे काही लोक कलियुगात पुढे होणार आहेत, त्यामुळे संत कोणाला म्हणतात हे मी तुला सांगतो. त्यामुळे परीक्षित राजाला श्लोक सांगितला, कृपालुर कृतद्रोह स्थितिक्षु सर्व देहिनाम. राजा, कोणाला म्हणतात संत? कृपालुर कृतद्रोह. गुण सांगितले संत सत्पुरुषांचे, बरं का, कारण त्यांच्या संगतीत गेलं तरच आपल्याला काही ते प्राप्त होणार. त्यामुळे कृपाळू, कृपाळूपणा हा संत सत्पुरुषांमध्ये असतो. किती कृपाळू? तर संतांना जे दुःख प्राप्त झालंय, लक्षात घ्या, प्रत्येक संतांना दुःख होतच ना, आपल्याला नाही तेवढं त्यांना होतं. विचारा आपण टेंबे स्वामींना किती वेळाला दिवसातून शौचाला पहिल्या विधीला जावं लागत होतं. 100 आणि कर्मठ टेंबे स्वामी महाराज 100 वेळेला आंघोळ व्हायची, काही वेळेला दिवसातून. लक्षात घ्या. त्याने विचारला अनेकांनी शिष्यांनी प्रश्न, तुमच्याकडे एवढे सिद्धी आहेत प्राप्त महाराज, टेंबे स्वामींना विचारलं, तर त्या सिद्धीचा उपयोग करून हे तुम्ही बंद नाही करू शकत? म्हणजे करू शकतो, पण मला त्रास झाला तर ना, मला त्रास होतच नाहीये. देहाचे जे काही आहेत सगळे विषय ते सगळे उपभोगायचेच, त्यामुळे मला काही तो त्रास होत नाही. त्रास झाला तर मग वैद्य वगैरे ह्यांना बोलवूया. म्हणजे आत्मबुद्धीने कसे हे रथ आहेत सगळे संत हे आपल्याला समजतात. तर असो, मला सांगायचा इतकाच मुद्दा आहे की कृपाळूपणा हा संत सत्पुरुषांमध्ये किती असतो. तर मला जे दुःख प्राप्त झालंय, संत म्हणतात, ते दुःख सर्वसामान्य माणसाला होणार नाही ह्याची काळजी संत घेतात. बघा, स्वतःला जे दुःख झालंय ते दुःख आपल्याला जे अनुभवायला मिळालं, वाईट गोष्ट, वाईट परिस्थितीतून आम्ही गेलो, संत म्हणतात, ती वाईट परिस्थिती लोकांना मिळू नये, लोकांना प्राप्त होऊ नये ह्या करता ते कष्ट करतात. आणि मग चांगल्याच्या वेळेला आपल्याकडे असतो स्वभाव, जर आपल्याला वाईट कुठली गोष्ट प्राप्त झाली, आपल्याला दुःख झालं, ह्यांना सुद्धा तसंच पाहिजे असं वाटू शकतं. इथल्या लोकांना नाही बरं का, आपण सगळे महाराजांचे, बाहेरचा जो समाज आहे त्या सगळ्यांना वाटतं आपल्याला दुःख झालं ना, त्यामुळे त्यांना सुद्धा तसंच मिळालं पाहिजे, म्हणजे समदुःखी होता येतं. आणि चांगल्याच्या वेळेला चांगलं झालंय ते फक्त माझंच. संत विरुद्ध संतांची भूमिका याची आहे. जे मला दुःख मिळालं, दुःख प्राप्त झालं, ते दुःख समोरच्याला प्राप्त होऊ नये यासाठी कष्ट करतात.
आणि मला जी चांगली गोष्ट प्राप्त झाली ती सगळ्यांना प्राप्त व्हावी असं ज्यांना वाटतं त्यांना कृपाळू हा गुण म्हणतात. असे कृपाळू संत आहेत बरं का. पुढे अद्रोहता कृपालुर कृतद्रोह स्थितिक्षुक सर्वदेही नाम. कोणाविषयी राग नाही, लोभ नाही. कारण सद्गुरूंकडे कशासाठी जायचं असतं माहितीये का? एक तर पहिलं मी ब्रह्म आहे हे समजावं. आता हे वाक्य सुद्धा थोडं कठीण आहे, मी ब्रह्म आहे. कारण एकदा ब्रह्माचा अनुभव आला की मी राहत नाही. पण हे कळण्याकरता बरं का वाक्य की मी ब्रह्म आहे कळावं म्हणून. तर मी ब्रह्म आहे हे पहिलं कळावं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, सगळं जग ही ब्रह्मरूप आहे. दोन स्थिती वेगळ्या आहेत. काही वेळेला स्वतः ब्रह्मरूप आहे हे समजतं. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत घडलेल्या, अशा काही दृष्टांत रूपाने देऊ शकेन. आता नको, वेळ आहे. कारण पुढच्या असणाऱ्या श्लोकाकडे हात घालायचा आहे, पुढच्या असणाऱ्या खंडाकडे हात घालायचा आहे. त्यामुळे ते बोलत नाही. अशा काही घडलेल्या गोष्टी आहेत की त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे पण सगळं जग ब्रह्म आहे हे माहिती नाही. दोन स्थिती आहेत. तर मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे की ह्या दोन स्थिती आहेत. स्वतः ब्रह्म असणं, ब्रह्म होणं, अनुभवणं, क्षमा करा होणं नाही, व्हायचं नाहीये, अनुभवायचं आहे. आणि जग ही ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आहे हे समजणं. आपण कशावरती बोलतोय की कोणाविषयी राग लोभ संतांना नसतो. का नसतो याचं कारण गाढवात सुद्धा बघतात देव. दृष्टांत लोक आपल्याला माहिती आहे. गाढवाला पाणी पाजलंय नाथ महाराजांनी, गंगाजल पाजले. प्रत्येक संत सत्पुरुषांची आपण कथा पाहिली. वाल्मिकीने रामांच्या विषयी वाल्मिकी रामायणात पहिलाच सर्ग, बालकांडातला पहिलाच सर्ग जिथून सुरुवात होते वाल्मिकी रामायणाची, त्याच्यात त्यांनी सांगितलंय सर्व भूतेषु कोहितः असा एक गुण आहे. बरेच वर्णन केलेत गुण वाल्मिकींनी रामांचे. त्याच्यात म्हटलंय सर्व भूतेषु कोहितः. सर्व भूतेषु म्हणजे फक्त माणसाचं कल्याण नाही, किडा मुंगीचं सुद्धा कल्याण बघणारा परमात्मा आहे. तसे सद्गुरू आहे मला आपल्याला सांगायचं. त्यामुळे कुणाविषयी वाईट कुठली गोष्ट मनात त्यांच्या नाही. तितिक्षु, प्रत्येकाविषयी प्रेम, दया, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखा, हे प्रमाण आहे. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पुढे म्हटलंय सर्व देहीना सत्य सारो नवद्यात्मा सम सर्वोपकारकः. काय म्हटलंय? सत्य सारो. पुढचा गुण सांगितला संतांचा. पहिला गुण कृपाळू, त्यानंतर कोणाविषयी राग लोभ नाही, प्रत्येकाविषयी दया. नंतर सांगितले सत्य सारो, सत्य बोलणं. अगदी परामर्श घ्यायचाच झाला तर काही वेळेला देव युक्ती म्हणून खोटं बोललाय कृष्ण कथेत आपण पाहिलं तर. पण संत कधीही खोटं बोलत नाहीत बरं का. संत कधीच असत्य बोलत. मग देव त्या परिस्थितीप्रमाणे जी गोष्ट करावी लागते ती गोष्ट देवाला करावी लागते. कृष्णावतारामध्ये अभिमन्यूला मारलंच ना, आम्हाला कसं अभिमन्यूला कसं मारलं त्याप्रमाणेच कर्णाला मारणार. चिखलात मुद्दाम तो रथ आणणार. त्यामुळे ती कृष्ण युक्ती, कृष्ण नीती आहे. त्यामुळे ते काही चूक नाही. पण मला आपल्याला कुठल्या आधारानं सांगायचंय, एक वेळेला गरज आली तर देव खोटं बोलू शकतात बरं का, त्यांचा अधिकार येतो. पण संत अधिकारात असलं तरी कधी असत्य बोलत नाही, खोटं बोलत नाही. म्हणून सत्य सारो नवद्यात्मा बरं का, आत्मज्ञान संतांचं असणारं मुख्य लक्षण बरं का. बाकी काही वेळेला लक्षणं जुळू शकतील. कृपाळू आहेत, दया दाखवतात, माझा माझा आहे म्हणतात बरं का, सत्य बोलतात. पण हे सगळ्यात महत्वाचं, तो आत्मज्ञान देतो का समोरच्याला? आत्मज्ञान देत नसेल तर तो संत नाही, तो सद्गुरू नाही. हे सगळे संत आहेत 1200च्या काळापासून आपण सगळे आतापर्यंत होऊन गेलेले पाहिले तर समोरच्याला ब्रह्मज्ञान देणारे हे सगळे संत आहेत. कारण त्यांना स्वतःला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. म्हणून नवद्यात्मा. पुढे म्हटलंय सम सर्वोपकारकः. समता, समत्व, हा माझा हा परका अशी गोष्ट संतांमध्ये नसते, लक्षात घ्या. पुढे परोपकारकः, परोपकारी असतात. बरेच आहेत 25-26 गुण बरं का. म्हणजे 3 दिवस फक्त ज्या संगतीनेच ह्याच्यावरतीच होईल, लक्षात घ्या. ज्या संगतीनेच, कुठली संगती? 16-17 सद्गुण आपले, 26-27 सद्गुण संतांचे. हा एकच श्लोक सांगितला मी. पुढे 3-4 श्लोक भागवतामध्ये परीक्षित राजाला शुकदेवाने सांगितले की हे सद्गुण ज्याच्या जवळ आहेत त्यांची संगती. मग त्यांच्या संगतीत गेल्यावरती काय प्राप्त होतं? ज्या संगतीनेच विराग झाला. काय म्हटलंय? अशी संगती जिथे आहे, अशी संगती आपल्या सगळ्या जीवांना प्राप्त झाल्यावरती काय होणार? काय प्राप्त होणार?
तो विराग झाला. आता काय प्राप्त होणार? आता ह्या अष्टक इतकं सुंदर रचना केली आहे की काय प्राप्त होणार आणि काय निघून जाणार हे सगळं लिहिलंय. संत संगतीनं वाईट जे आहे, अधम जे आहे ते सगळं निघून जाणार आणि काय प्राप्त होणार, ज्याच्यासाठी आपल्याला देह धारण करून दिलेला आहे ब्रह्मदेवाने, त्या परमात्म्याने, बरं का, ज्या गोष्टी करता आपल्याला जन्म दिलेला आहे, बरं का, ती गोष्ट काय काय प्राप्त झाली पाहिजे ही सगळी गोष्ट याच्यात सांगितली. म्हणून ज्या संगतीनेच विराग झाला. विराग झाला म्हणजे अशा संगतीत गेल्यावरती पहिली गोष्ट काय प्राप्त होते ते म्हणजे वैराग्य. कारण काय द्यायचंय संतांना आपल्याला? आत्मज्ञान द्यायचंय. मग वैराग्याशिवाय आत्मज्ञान नाही, कारण पुढची ओळ तीच आहे, साक्षात परात्मा मज भेटविला. अगोदर भ्रम मनोदरीचा जडभास गेला, सगळा भ्रम तो दूर काढून देतो. कसा तो काढतो हे सांगणार आहे मी आपल्याला. म्हणून सगळ्यात पहिलं काय आहे? आत्मज्ञान व्हायचं असेल तर वैराग्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आपल्याकडे वैराग्य या शब्दाविषयी गैरसमज आहे. वैराग्य म्हणजे गरीब नाही, फाटके कपडे घालणं, फाटके बूट घालणं, अमुक घालणं, तमुक, म्हणजे थोडक्यात गरिबी, सगळं विकून टाकायचं नाही, ह्याला वैराग्य म्हणत नाही. रंगनाथ स्वामी राजयोगी होते हो. समर्थांनी रंगनाथ स्वामींना, समर्थ पंचायत नाही, ब्रह्ममूर्ती ब्रह्मनाळकर, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर, बरं का, रंगनाथ स्वामी निगडीकर, जयराम स्वामी वडगावकर, स्वतः समर्थ, बरं का, असे ते समर्थ पंचायत म्हणजे समर्थांचे असणारे 4 मित्र आणि स्वतः समर्थ असे ते. त्याच्यातले रंगनाथ स्वामी राजयोगी, म्हणजे त्यांनी जरी स्वतःच्या हातातल्या अंगठ्या, चेन किंवा काही भरजरीत असणारे त्यांची वस्त्र ही जरी बाजूला केली, बरं का, की नको मला, कारण मी विरक्त आहे, मला याची आवश्यकता नाही, तरी सुद्धा असे ते राजयोगी होते की आपोआप त्यांच्या जवळ यायचं सगळंच. म्हणजे विषय सांगायचे, मला उपभोगा, आम्ही विषयाला उपभोगतो, विषय त्यांच्या जवळ द्यायचे, आम्हाला उपभोगा असे असणारे, पण आतली असणारी स्थिती कधीही बदललेली नाही रंगनाथ स्वामीची. हा अपवाद फक्त सांगितला. रंगनाथ स्वामी एकमेव असे की राजयोगी. बाकी संत म्हणून पण वैराग्य जे आहे, विरक्तपण जे आहे अंतःकरणातलं, ते कधीही चुकलेलं नाही, ढळलेलं नाही त्यांचं. त्यामुळे वैराग्य म्हणजे गरीब वगैरे हा विचार डोक्यातून काढून टाका. माझे कितीही असलं आजूबाजूला तरी ते माझं नाही, बरं का. ही भूमिका मनाची, बुद्धीची, चित्ताची म्हणजे अंतःकरण चतुष्टयाची, अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार याची होणं, बरं का, म्हणजे आपल्याला वैराग्य म्हणजे विरक्तता प्राप्त होणं. मला आपल्याला सांगायचं आहे की हे जे वैराग्य आहे, वैराग्यासारखं भाग्य नाही, लक्षात घ्या. कारण मगाशी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे वैराग्य प्राप्त झालं की मग पुढे ज्ञान येतं. समर्थ रामदास स्वामी महाराजांचा रघुनाथ शास्त्री पंडितांनी जो वर्णन केलेला श्लोक आहे, त्या श्लोकात त्यांनी सांगितलेलंच आहे. त्याच्यावरती अधिक आपण उद्या लक्ष देऊ, पण फक्त स्पर्श करून आपण थांबूया. काय म्हणाले की शुका सारिखे पूर्ण वैराग्य, पूर्ण म्हणजे काय हे पण सांगतो नंतर उद्या आपल्याला. पूर्ण वैराग्य ज्यांचे, मला फक्त आपल्याला क्रम सांगायचा की कसा क्रम आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठापरी ज्ञान, वैराग्यानंतर ज्ञान, लक्षात घ्या. आणि हे वैराग्य आणि ज्ञान प्राप्त झालं की पुढे प्रसिद्धी, मान्यता ही मिळवावी लागत नाही, ती आपोआप मिळते. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, त्या वाल्मिकींप्रमाणे असणारी मान्यता, प्रसिद्धी ती आपोआप मिळते. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, असा असणारा श्लोक आहे. पण लक्षात घ्या, ते वैराग्य प्राप्त होण्याच्या अगोदर, लक्षात घ्या, ज्या सांगितले ज्या संगतीनेच विराग झाला, ते वैराग्य प्राप्त होण्याच्या अगोदर माणूस हा भक्तिप्रिय पाहिजे. कारण भक्तीशिवाय वैराग्य नाही, वैराग्याशिवाय तसं ज्ञान नाही. कारण इथे सगळं कसं लिहिणार मला सांगा. सगळंच जर ती प्राथमिक अवस्थेत सांगावं लागलं तर कसं काय होणार. त्यामुळे एक स्थिती मनाची अशी व्हावी ना की बाबा वैराग्य प्राप्त झालेलं आहे आणि आत्मज्ञान द्यायला सद्गुरू आपल्याला येणार आहे, एखादी कुठली तरी गोष्ट कधी ना कधी प्राप्त व्हावी. तर वैराग्याशिवाय जसं ज्ञान नाही तसं वैराग्य प्राप्त व्हावं यासाठी काय तर भक्ती. भक्ती म्हणजे प्रेम, कोणावरती? देवावरती, परमात्म्यावरती, भगवंतावरती, परमात्म्यावरती. जोपर्यंत प्रेम होत नाही की हा देव जोपर्यंत आपल्याला आपला वाटत नाही, काही हो नाही देव माझा आहे, अशी स्थिती जोपर्यंत त्या गोपिकांप्रमाणे होत नाही. त्या गोपिकांना ज्ञान होतं का? ब्रह्मज्ञान नव्हतं, वैराग्यही नव्हतं आणि ज्ञानही नव्हतं, पण भक्ती होती. अशी भक्ती गोपिकांप्रमाणे म्हणजे काय बघा, आपल्याकडे चरित्र आहे, त्यांच्याकडे वैराग्य नाही गोपिकांकडे,
गोकुळातल्या गोपिकांकडे वैराग्य नाही, आत्मज्ञान त्याहून नाही, बरं का. पण तरी सुद्धा नारद महाराजांनी सांगितलंय त्यांच्या सगळ्या शिष्यांना वैराग्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर यथा व्रज गोपिकानाम, त्या गोपिकांकडे बघा. सगळ्या शिष्यांना सांगितलं म्हणजे काय, तद आचरणम तद भक्तिरिव उच्यते. 84 ची भक्ती सूत्र आहे, त्यातलं एक सूत्र नारदांनी सांगितलं, त्याला भक्ती म्हणतात. त्यांचं जे वर्तन आहे ते, त्यांचं जे आचरण आहे त्याला भक्ती म्हणतात. दुसरं तिसरं कुठल्या गोष्टींना भक्ती म्हणत नाहीत. भगवंतावरती किती प्रेम. मृतप्राय झालं ते गोकुळ जेव्हा आक्रोश घेऊन गेला भगवान गोपाल कृष्णाला. किती वर्ष राहिले भगवान गोकुळात? 11 वर्ष राहिले. जन्माला आले, वसुदेवानी आणलं, पुढच्या 5-6 तासामध्ये ते मथुरेतून गोकुळात आले. तिथली झालेली मुलगी घेऊन गेले, यशोदेला झालेली मुलगी घेऊन गेले आणि तो मुलगा तिथं ठेवला, बरं का, कृष्ण ठेवला. तर त्यावेळेपासून भगवान गोपाल कृष्ण हे 11 वर्षाचे होईपर्यंत श्रोते हो हे गोकुळात होते. साधं गणित आहे हो. आता गणपती येतील 1.5-2 महिन्यामध्ये. कोणाकडे 1.5 दिवस, कोणाकडे 5 दिवस, कोणाकडे 7 गौरी गणपती, कोणाकडे 11, कोणाकडे 21. गणपती जाताना काय होतं, डोळ्यातून पाणी येतं. ती पार्थिव सिद्धिविनायकाची मूर्ती, त्यात प्राण आलेले, मग पुनरागमनाचे प्राण काढून घेतले जातात. गौरींच्या त्या असणाऱ्या सगळ्या मंत्रोच्चारानं मूर्ती विसर्जित करताना किती वाईट वाटतं. म्हणजे त्यात प्राण काढून घेतल्यानंतर विसर्जित आपण करतो. लक्षात घ्या किती वाईट वाटतं. इथे प्रत्यक्ष भगवान 11 वर्ष राहिलेला होता. सगळ्या गोकुळवासियांची काय अवस्था झाली असेल बरं का. तो थोडा विचार करा आपण श्रोते हो. आपल्याला साधी मूर्ती विसर्जित करताना जर डोळ्यातून पाणी येतं तर प्रत्यक्ष 11 वर्ष भगवान जो तिथं राहिलाय सगुण रूपानं प्रत्येकाच्या हाताखांद्यावरती बघता अगदी मस्ती खेळत 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 प्रत्येक गोपिकांना ज्या भगवान गोपाल कृष्णाने आनंद दिलाय ते 11 वर्ष झाल्यावरती बरं का त्या गोपगौरणींची काय अवस्था झाली. रडून रडून अर्धी झाली सगळ्या गोपगौरणी. इतक्या रडायला लागल्या कृष्णांना जेव्हा अक्रूर घेऊन गेला, बलरामाला घेऊन गेला तेव्हा. लक्षात घ्या 1-2 मिनिटं बोलतो आणि थांबतो. पण 6:20 प्रवचन सुरू झालंय, 7:20 झालेले आहेत घड्याळात. माझ्या हिशोबाप्रमाणे 1 तास आणि तुमच्या हिशोबाप्रमाणे 1 तास. पण दूधवाला जसं वरती अजून दूध घातल्यासारखं दाखवतो. जय जय गमतीचा भाग सोडून द्या बरं का. मी मापात पाप करणारा बुवा नाही. असो, सांगण्याचं कारण इतकंच की ही जी भक्ती आहे, जेव्हा भगवान गोपाल कृष्णांकडे उद्धव आला, उद्धव स्वामी असं वर्णन आहे, ब्रह्मज्ञानी होता. लक्षात घ्या, बृहस्पतींचा शिष्य येतो. तेव्हा भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलं ब्रह्मज्ञानी आहेस पण त्याला भक्तीचा ओलावा नाहीये. विद्वत्ता प्रचूर ज्ञान आहे पण त्याला भक्तीचा ओलावा नाही. म्हणून कुठे जा, ब्रह्मज्ञानी नसणाऱ्या माणसांकडे जा. आता असं आहे, हा शिकलेला होता, उद्धव स्वामी हे शिकलेले आणि हे सगळे त्याच्या भाषेत कोण होते, अडाणी होते. बरोबरच आहे, अडाणी म्हणजे अज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी नव्हते. अज्ञानी ह्याचा अर्थ ब्रह्मज्ञानी नव्हते. ह्यांच्याकडून मी काय शिकणार, उद्धव स्वामींना वाटलं ह्यांच्याकडून भक्ती मी काय शिकणार. एक दिवस जाईन कृष्णा, तू सांगतोयस म्हणून, कारण त्यांचा सख्खा चुलत भाऊच होता तो. तू सांगतोयस नातं म्हणून पण आणि तू भगवान म्हणून पण, म्हणून मी एकदा ऐकतो, एक दिवस जातो, म्हणजे आज जायचा, उद्या राहणार, परवा पुन्हा रिटर्न तिकीट येणार पुन्हा. असा म्हणालेले उद्धव स्वामी किती दिवस राहिले, 6 महिने राहिले गोकुळात आणि भक्ती शिकून आले. कोणाकडून, ब्रह्मज्ञानी नसणाऱ्या माणसांकडून. लक्षात घ्या, त्यामुळे वैराग्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, पहिली भक्ती आहे, भक्तीनंतर वैराग्य, वैराग्यानंतर ज्ञान, ज्ञानानंतर मान्यता अशी असणारी. मग ते वैराग्य अजून काय कशा पद्धतीने प्राप्त होतं आणि आत्मज्ञान बरं का, त्या परमात्म्याची भेट सद्गुरू कशी घडवून देतात उद्याच्या प्रवचनामध्ये बघूया. 2 मिनिटं गजर करूया आणि आजच्या प्रवचनाला थांबूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम.
पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम हात जोडून सगळ्यांनी प्रार्थना करायची. सुखी सगळ्यांना हे देवराया मागणे हे आमुचे तुझ्या पाया. हे वशेत करी सदा हा कुशाल तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो आमुचा सोबती कुणी उपाशी नसो आमुचा सोबती कुणी अधाशी. नसो कपड्यांची कुणालाही वाण मिळो सर्वांना पुरेसे मकाण. दिवा पत्तीला कधी न पडो खंड आईला भोग रधन्याला उदंड. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उभे शोभन गो गुणवंतानंदा रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्रीराम समर्थ सगळ्यांनी उद्या परत हा आजचा विषय आहे तो उद्या परत सांगितला जाणार आहे. पुढचे श्लोक होणार आहे. सगळ्यांनी